नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, भगर किंवा मग चकली वेफर्स तळून खातो. तर बघा कसली छान ही उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे, चविष्ट आहे आणि त्यावर छान असे तळलेली मिरची टाकली की मिरची सोबत अगदी चविष्ट अशी ही उपवासाची भजी लागते. तर अगदी 2 साहित्यात तयार होतात. साबुदाणा आणि बटाट्यापासून ही तयार झालेली आहे. चला तर मग उपवासाची ही भजी कशी बनवायची ते आपण बघूयात. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे 1 वाटी साबुदाणे भिजत घातलेले होते. तर हे भिजवलेले साबुदाणे घ्यायचे आहेत. तर हे साबुदाणे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर मी पूर्ण 1 वाटी टाकून घेतलेले. आता मिक्सरला फिरवून घेते. तर हा बघा अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला लागणार आहे बटाटे. तर मी इथे 2 बटाटे घेतले. एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तर यांचे आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे. तर हे कच्चेच बटाटे मी इथे घेतलेले आहेत. तर याचे मी तुकडे करून घेते म्हणजे मिक्सरला पटकन व्यवस्थित बारीक होऊन जातील. तर बटाटे पण चिरून झालेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे साबुदाणे जे आहेत ना बारीक केलेले ते मी आता या बाउलमध्ये काढून घेते. अगोदर बटाटे हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर मी आता हे बटाटे फिरवून घेते. तर बघा आता बटाटे फिरवून झाले. तर यात आपण आता हे साबुदाणे बारीक केलेले टाकून घेऊ आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे बटाटे आणि साबुदाणे छान व्यवस्थित मिक्स होतील. तर बघा आता साबुदाणे आणि बटाटे हे मिक्सरला छान फिरवून झालेले आहेत. तर त्याला आता आपण एका ह्याच बाउलमध्ये मी आता काढून घेते. खूपच छान रेसिपी आहे. उपवासाची काहीतरी नवीन रेसिपी आहे. नेहमी आपण तेच साबुदाणे खातो. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता श्रावण सोमवार पण चालू आहे. त्यानंतर नवरात्र पण येणार. उपवासाला तुम्हाला ही बनवायला खूप छान रेसिपी आहे. तर बघा आता या बाउलमध्ये मी ते सगळं मिक्सरला फिरवलेलं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे जिरं. त्यानंतर हे चिली फ्लेक्स आहेत घरीच बारीक केलेले आहेत. तर ते इथे मी टाकून घेते. तर तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर मी ते चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर छान अशी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लागणार आहे दाण्याचं कूट. तर अगदी थोडंच टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट. हे बघा शेंगदाण्याचं कूट आहे. तर इथे मी 2 चमचे टाकून घेतलेला आहे. आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं आहे. बघा कसं छान दिसतंय की नाही. आता इथे तुम्ही थोडं मीठ चेक करून घ्याल. चला आता हे पण छान मिक्स करून झालेलं आहे. त्याला आपण थोडा वेळसाठी ना झाकून ठेवूया म्हणजे मीठ छान मिक्स होईल. तर मी आता हे झाकून ठेवते. तर मी आता इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण छान गरम होऊन जाईल. तर आता इथे बघा पीठ पण छान मुरून झालेलं आहे. मीठ टाकलेले मसाले म्हणजे लाल मिरची पावडर, जिरं वगैरे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर इथे वाटीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हात ओला करायचा आणि हाताने हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते हाताला चिपकणार नाही. म्हणून आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी पटापट तळून होतील. तेल छान गरम झालेलं आहे. छोटे छोटे गोळे आपल्याला यात टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ते टाकून घेऊ शकतात. तर बघा या अशा पद्धतीने आपल्याला छान छोटे छोटे टाकून घ्यायचे म्हणजे छान तळून होतील. तर साबुदाण्याच्या वड्यांपेक्षा ही खूप छान रेसिपी आहे. काही वेळेला साबुदाण्याचे वडे तेलात असे विरघळून जातात, फुटून जातात. त्यापेक्षा ही अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.
मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्कीच सांगत चला. ही रेसिपी जराही कुठेतरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, त्याचबरोबर रेसिपीला सुद्धा नक्कीच हाईप करा. तर बघा भजी इथे टाकून झालेली आहे. तर यांना थोडा वेळ राहू द्यायचं, लगेच चमचा लावू नका, नाहीतर चमच्याला मग ते चिपकतात. म्हणून छान तळून झाले, लालसर झाले थोडेफार की मग त्याला पलटवून घ्यायचं आहे. आणि चमच्याच्या मदतीने जर ते चिपकले असतील तर त्यांना आपल्याला आहे ना चमच्याने असं मोकळे करून घ्यायचे आहे. सहज मोकळे होऊन जातात. बघा या अशा पद्धतीने करायचे. थोडेफार लालसर झाले की मग तर या अशा पद्धतीने छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर एक एक व्यवस्थित असे ही भजी मोकळी करून घ्यायची आहे. तर बघा कसला छान त्याला कलर येतोय. अजिबात तेलकट न होणारी आहे. छान अशी ही साबुदाणा बटाट्याची भजी उपवासाची रेसिपी तयार होते. तर बघा कसला सुंदर कलर आलेला आहे. छान क्रिस्पी तयार होते. तर बघा आता श्रावण सोमवार चालू आहे. तर सोमवारी उपवासाच्या दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. साबुदाण्याची खिचडी, भगर वगैरे काय न बनवता तुम्ही जे खात असणार ते तर सोमवारी किंवा कोणत्याही उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि हो, परत आता नवरात्र सुद्धा देखील येतील. तर नवरात्रामध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात. खूप छान अशी ही क्रिस्पी कुरकुरीत ही अशी भजी तयार होते. तर अशाच पद्धतीने मी अजून काही भजी या ठिकाणी काढून घेते. पुन्हा त्याला छान थोडं लालसर रंग आला की मग त्याला पलटवणार आणि मग पुन्हा त्याला चमच्याच्या मदतीने छान असं वेगवेगळी भजी तयार करून घेणार. तर तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का? मला हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही यात काही अजून ॲड करत असणार तर ते देखील तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे मी सुद्धा ते ॲड करून नवीन पद्धतीने ही रेसिपी बनवून बघेल. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघा कसली छान ही भजी तयार झालेली आहे. त्यावर छान अशी मीठ लावलेली मिरची तळून घ्यायची आहे. मीठ अशी 10-15 मिनटं लावून ठेवायचं मिरचीला आणि मग त्याला तेलात तळा, म्हणजे छान त्यात मीठ मुरलेलं असतं. बघा सुंदर अशी भजी तयार झालेली आहे. आणि कशी झालेली आहे हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवतेस की कसली छान कुरकुरीत अशी ही भजी क्रिस्पी अशी झालेली आहे. तर बघा तुम्हाला मी दाखवते. बघा कसला छान कलर आलेला आहे. मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.